अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात जास्त व्याज आणि आकर्षक कमिशनचं आमिष दाखवत 2 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। जास्त व्याज आणि आकर्षक कमिशनचं आमिष दाखवत समर्थ क्रॉप केअर या कंपनीने पाथर्डी शहरातील अनेक तरुणांची तब्बल 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झालाय। कंपनीचा संचालक प्रशांत गवळी पुणे याच्या विरुद्ध पुण्यात यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल असून आता पाथर्डीतील प्रकरणही त्याच गुन्ह्याशी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा उलगडा 2 गुंतवणूकदारांमधील वादातून झाला। सुरुवातीला परस्परातील वाद म्हणून समोर आलेलं प्रकरण पोलिसात पोहोचल्यावर सखोल तपास करण्यात आला। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं। प्रशांत गवळी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं होतं। गुंतवणूक करा आणि इतरांना जोडून साखळी पद्धतीनं व्यवसाय वाढवा, त्यातून अधिक व्याज आणि कमिशन मिळेल असं आश्वासन देण्यात आलं होतं। या आमिषाला बळी पडून काही तरुणांनी पुण्यातील कार्यालयाला भेट देत स्वतः गुंतवणूक केली, तसेच ओळखीतील इतरांनाही यात सहभागी करून घेतलं। प्रारंभी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याने विश्वास वाढत गेला। परिणामी अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली। मोठी रक्कम जमा करणाऱ्यांना परदेश दौऱ्याचं आमिष दाखवून दुबई सहलीचं आयोजनही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र 1 ते 1.5 वर्ष व्यवसाय सुरळीत सुरू राहिल्यानंतर अचानक परतावा आणि एजंटचं कमिशन बंद झाला। यानंतर गुंतवणूकदारांमध्ये संशय निर्माण झाला। ज्यांनी इतरांना गुंतवणुकीस प्रवृत्त केलं त्या एजंट आणि गुंतवणूकदारांमध्येच वाद वाढू लागले। काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीनंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं। पोलीस तपासात शहरातील 40 ते 50 युवकांनी 1 लाख ते 16 लाखांपर्यंत गुंतवणूक केल्याचं निष्पन्न झालं। एकूण फसवणुकीची रक्कम 2 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज असून तपास पुढे सरकल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे कंपनीचा संचालक धार्मिक भावनेचा वापर करत असल्याचंही समोर आलंय। फसवणूक झालेल्या अनेक तरुणांचा त्याच्यावर विश्वास बसण्यामागे हा घटक कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।